शशिकांत शिंदेंना थोपवण्यासाठी हे प्रशासनाचा वापर केला जातोय भावल्यासारखा। मला थांबवण्याचा बऱ्याच प्रयत्न होता आणि मी परिणामाचा विचार करत नाही। पराभव हार जीत माझा नसतो। मी जिंकण्यासाठी आणि पराभवासाठी कधी लढत नसतो। मी पक्षासाठी आणि माझ्या लोकांसाठी लढतो। पोलीस प्रशासनाशी तुम्ही संपर्क साधला? पोलीस प्रशासनाशी काय चर्चा केली का या संदर्भात? नाही, मी सांगितलेलं मागे गेल्या 1-2 महिन्यापासून मी सरळ सातत्याने प्रत्येक घटना कल्पना देतोय, पण त्यात काय परिणाम दिसत नाही आणि परिणाम दिसत नसल्यामुळे नाईलाजाने मला टोकाचा पाऊल घ्यायला लागतं। आणि मी लढणारा कार्यकर्ता, मी असा रडणारा नाही। मी जेव्हा रस्त्यावर उतरेन मग तेव्हा मी परिणामाचा प्रचार करणार बघणार नाही। मी या विरोधात प्रचंड आवाज उठवेल आणि मी ज्यावेळेला रस्ता उतरेल त्यावेळेला कार्य होईल। आंदोलन केल्याशिवाय प्रशासन हलत नाही, याचा अर्थ काय की प्रशासन आणि राजकीय युती झाली का? 100% सध्या निवडणुका जिंकण्यासाठी प्रशासनाचा आधार घेऊनच निवडणुका जिंकल्या जातात। हे प्रत्यंतर केंद्रातून राज्यातून आलेले आहे। कारवाया तशाच केल्या जातात। ती स्ट्रॅटेजी सगळीकडे वापरली जाते। ज्यावेळेला अति झालं, नाईलाज झाल्यानंतर मी SP पासून सगळ्यांना कल्पना दिलेल्या आहेत, तरी यावेळेला अति झालं, नाईलाज झाल्यानंतर मी रस्त्यावर उतरणार। मी ज्या रस्त्यावर उतरेल तेव्हा पुरावा सकट उतरेल आणि त्यावेळेला मी पुरावा सकट उतरेल। पोलिसांकडून ह्या पद्धतीचं काम असं होतं असं तुम्ही आता माहिती दिलेली आहे। अशा किती आपल्या कार्यकर्त्यांच्या संदर्भात असा विषय झालेला आहे आणि ते कार्यकर्ते तुम्हाला परत भेटायला आले होते का? म्हणजे खरंच 100% आले। काही लोक नाईलाजाने गेले, नाईलाजाने गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर लगेच केस थांबवल्या गेल्या आहेत आणि मी पुराव्या सकटच गणपती संपल्यानंतर रस्त्यावर पुराव्या सकटच उतरणार आहे।